माढ्याचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार बबनरावजी शिंदे यांचे सुपुत्र तथा जिल्हा युथ संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर सोलापूरच्या माढ्यातील टेंभुर्णीमध्ये हे राज्यस्तरीय कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या राज्यस्तरीय कुस्ती मैदानाला सिकंदर शेख यांच्यासह विविध जे नामवंत मल्ल आहेत ते इथं आवर्जून उपस्थित राहिलेत। एकीकडे राजकीय कुस्त्यांचं मैदान देखील लोकसभेच्या निमित्तानं समोर आलेलं आहे आणि या कुस्ती मैदानाचं उद्घाटन जे आहे ते भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासमोर रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत। दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीने एकीकडे कुस्त्यांच्या मैदानाचं उद्घाटन करताय, दुसरीकडे राजकीय कुस्त्या देखील जवळ आल्यात, माढ्याचं राजकीय मैदान पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांच्या हातात येईल? कुस्त्यामध्ये सुद्धा सराव करावा लागतो आणि तरच मैदानात येता येतं। आता मी 5 वर्ष सरावच करतोय, तेव्हा मैदान कधी आलं तरी मला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। यापूर्वी देखील आपल्याला कुस्तीचा अनुभव, आपण देखील त्यावेळेस तालीम गाजवलेला इतिहास आहे, आम्ही जाणतोय, माहिती आहे आम्हाला। यावेळेचं चित्र कसं असेल, काय आत्मविश्वास आहे आपल्याला? यावेळेसचं चित्र सकारात्मक असेल। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा नारा आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास। याच धर्तीवर गेले 5 वर्ष झालं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम केलं आहे, नकारात्मक काम केलेलं नाही। सकारात्मकरित्या सर्वांची कामं सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांचा विश्वास आपण जिंकून काम केलेलं आहे। निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेला चित्र चांगलं पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने एकीकडे मागील 2 दिवसापूर्वी आपल्या भाजपाच्या नेते मंडळींची कोर कमिटीची देखील बैठक पार पडली, जवळपास 140 पदाधिकाऱ्यांच्या म्हणणं देखील त्यांनी जाणून घेतलं की माढा लोकसभेच्या खासदारकीची उमेदवारी कुणाला असणार आहे। काय आत्मविश्वास वाटतो की पुन्हा एकदा आपल्यालाच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पक्ष संधी देईल? आम्ही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आमचा उमेदवार हे कमळ असतं आणि जो कमळालाच फक्त मतदान करायचं आणि कमळाला घेऊन बरोबर जायचं, दुसरं काही आमच्या डोक्यात नसतं। जे काय उमेदवार ABCD कुणी असू शकतो, पण चिन्ह मात्र कमळ असणार आहे, एवढंच मी सांगतो। मोहिते पाटील साहजिकच हा निमित्तानं भाजपाचा अंतर्गत विषय जरी असला तरी मोहिते पाटील गटाची देखील इच्छा प्रबळ आहे की आम्हाला आता यंदा संधी हवी। धैर्यशील मोहिते पाटील देखील त्या मीटिंगला उपस्थित होते, त्यांनी देखील इच्छा व्यक्त केली। काय म्हणजे अंतर्गत जरी विषय असला तरी हा चर्चेचा माध्यमांसमोर देखील विषय होतोय, मतदारसंघात देखील चर्चा होताना पाहायला मिळते। मोहिते पाटलांना जर संधी दिली तर तुमची भूमिका काय असणार आहे? ज्या पद्धतीने एकीकडे मोहिते पाटील अशीच भूमिका दाखवत आहेत की आम्हाला जर नाही संधी पक्षाने दिली तर मोहिते पाटील घराण्यातला एक उमेदवार उभा राहणार आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर पक्षाची प्रामाणिक असणार, दिल तो उमेदवार, दिल त्याची कमळ ज्याच्यामध्ये हसणार त्याच्याबरोबर त्याला डोक्यावर घेऊन आम्ही असणार आहे। त्यामुळे माझ्याबद्दल कुठलीही शंका बाळगायची गरज नाही। मी सांगितलं मी पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, कमळ हेच आमचं पुढचं उमेदवार आहे आणि ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याचं आम्ही निष्ठेने काम करू। याचबरोबर मला सांगायचं आहे की उमेदवारी कुणी मोहिते पाटील असू किंवा कुणी जिवंतपणाचं लक्षण आहे, पक्षामध्ये उमेदवारी मागणं किंवा खासदारकीला ते संधी मागणं याच्यामध्ये चुकीचं काय? मला काय पत्रकार बंधू तुमचं लक्षात येत नाही? सर्वांचं चुकीचं काहीच नाही आहे। त्यांनी राजकारणामध्ये काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्याला संधी मिळावी आणि याच्यामध्ये कुठं चूक आहे असं मला क्षणिकसुद्धा वाटत नाही। ज्या पद्धतीने एकीकडे रामराजे नाईक निंबाळकर देखील आपल्याला आव्हान देताना पाहायला मिळतात की एकीकडे संजीवराजेंना उमेदवारी मिळवण्यासाठी मी जीवाचं रान उठवेल, मात्र रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी न मिळण्यासाठी देखील तेवढी ताकद पणाला लावेल। हे कुठं तर हे देखील आव्हान समोर येते फलटणमधूनच, काय कसं पाहताय आपण याकडे? नाही, अनेक आव्हानं मी मगाशीच सांगितलं की आखाड्यात उतरून आव्हान द्यावं लागतं। आखाड्यात आल्यानंतर मी आखाड्यात उतरल्यानंतर बघू समोर कोण असेल ते, आत्ता तरी मला कोणाचं आव्हान दिसत नाही। ज्या पद्धतीनं मागच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादीमधून तिकीट मिळालं होतं आणि जवळपास 1 लाखाच्या मताधिक्यानं तुम्हाला जो आहे तो माळशिरस भागातून मताधिक्य मिळालं होतं, मात्र यंदा तेच मोहिते पाटील आपल्यापासून दुरावा झालेत। दुसरीकडे संजय मामा शिंदे असतील, बबनदादा शिंदे असतील, हे आमदार शिंदे बंधूंना तुम्ही जवळ करून एकीकडे मोहितेंना दुरावा आणि शिंदेंना जवळीकता साधून पुन्हा एकदा लोकसभेचा गड जिंकण्याची ही रणनीती समजायची आपली? माझा स्वभाव नाही आहे नवीन नाती बनवण्यासाठी जुनी नाती तोडत नाही मी लोकसभेचा उमेदवार असेल तर मोहिते पाटील असतील किंवा सर्व असतील, सर्वांना बरोबर घेऊनच मी जाणार आहे। नवीन निश्चितपणे सकारात्मकदृष्ट्या शिंदे साहेब असतील, मामा असतील, दादा असतील, सर्व बरोबर आले असतील
तर जुनी नाती जुने संबंध दुरावा येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. मी जर मैदानात असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच चालेल. येत्या लोकसभेच्या मैदानामध्ये किती ज्या जागा आहेत ते महायुती जिंकेल असा विश्वास वाटतो आपण? 45+ जागा महायुती जिंकेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 45 जागेपेक्षा अधिक जागा जी आहेत ती महायुतीला निश्चितच मिळतील. आणि लोकसभेचा उमेदवार कोणीही असो, मी प्रामाणिकपणे त्या उमेदवारासाठी प्रयत्न करेल आणि कमळ हेच माझं ध्येय असणार आहे. ज्या पद्धतीनं भाजपमधून माझी पक्षाची विचारसरणी जी आहे ती मनामध्ये असणार आहे आणि येत्या लोकसभेला देखील पक्ष देईल ती संधी मी तितक्याच ताकदीनं पार पाडणार असल्याची भूमिका जी आहे ती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, टेंभुर्णी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.